नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वी विषय गणित द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांसाठी आहे। वेळ 1 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, त्यातील अ, खालील माहिती अक्षर वापरून लिहा। 2 गुण। एक संख्या व 3 यांची बेरीज a+3। दुसरी रिकामी जागा, एका संख्येची चौपट 24 आहे। a × 4 = 4a। प्रश्न क्रमांक 1 ब, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। 1/100 करण्यासाठी टिंबटिंब अपूर्णांकाचा उपयोग होतो, व्यवहारी अपूर्णांकाचा उपयोग होतो। 2 तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री। 3 बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्जदारास दिलेल्या रकमेला टिंबटिंब म्हणतात, उत्तर मुद्दल म्हणतात। प्रश्न क्रमांक 1 त्यातील क, खालील समीकरणे सोडवा। 2 गुण। y-5 = 1, y-5 + 5 = 1 + 5 - 5 असल्यामुळे +5 मिळवायचे आहेत। y = 6 येणार आहे। m-5 = -12, -5 असल्याने +5 आपण मिळवणार आहे। -12 मधून +5 गेले, -7 राहिले, म्हणून m = -7। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। पुढील प्रश्न क्रमांक 2 अ, पुढील उदाहरणे सोडवा। 1 हरबाकडे काही मेंढ्या होत्या, बाजारात त्यातील 34 मेंढ्या विकल्यानंतर 176 मेंढ्या शिल्लक राहिल्या, तर हरबाकडे एकूण किती मेंढ्या होत्या? उत्तर, हरबाकडे x मेंढ्या आहेत असे मानू। दिलेल्या अटीनुसार समीकरण लिहूया। एकूण मेंढ्या x, त्यातून 34 विकल्या म्हणून x - 34, उरल्या किती? बरोबर 176, वजा 34 असल्याने +34 आपण मिळवणार आहे। -34 + 34 0, x ला x घेणार, 176 + 34 बेरीज केली 210, उत्तर हरबाकडे 210 मेंढ्या होत्या। 2 रीमाजवळ 24 वह्या व 18 पुस्तके आहेत, तर वह्यांचे पुस्तकाशी गुणोत्तर काढा। वह्या 24, पुस्तके 18, म्हणून 24/18। 6च्या पाड्यात संख्या आहेत, 6×24, 6×18, 4×3। उत्तर वह्यांचे पुस्तकांशी असलेले गुणोत्तर 4×3 आहे। 3 20 मीटर कापडाची किंमत 3700 रुपये आहे, तर 16 मीटर कापडाची किंमत काढा। 1 मीटर कापडाची किंमत काढू। 3700 भागिले 20, 20 ने भागाकार केला, 0 ला 0 अगोदर कट केले, नंतर 2 ने भागाकार केलेला आहे। 360 भागिले 2 जर भागाकार केला तर 180 उत्तर मिळते। भागाकार इथे करून दाखवलेला आहे। 1 मीटर कापडाची किंमत 180 रुपये असेल, म्हणून 16 मीटर कापडाची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 180 × 16, 180 ला गुणाकार करून दाखवलेला आहे 16 ने, उत्तर आले 2880 रुपये। 4 एका परीक्षेस शबानाला 800 पैकी 776 गुण मिळाले, तर तिला किती टक्के गुण मिळाले? समजा x% गुण शबानाला मिळाले असे मानू। x/100 = 776/800, म्हणून x = 736/800 × 100, 0 ला 0 कट केले, 776 भागिले 8 भागाकार केला, 92 आला, म्हणून x = 92%। उत्तर शबानाला 92% गुण मिळाले। 5 दुकानदाराने एक सायकल 3000 रुपयांना खरेदी केली व तीच सायकल 3400 रुपयास विकली, तर त्याला किती नफा झाला? खरेदी किंमत 3000, विक्री किंमत 3400, नफा काढायचा आहे। नफ्याचं सूत्र विक्री किंमत वजा खरेदी किंमत। या प्रश्नाचं उत्तर पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे, जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय घटक चाचणी 2024-25 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत। तिथून तुम्ही सर्व व्हिडिओ पहा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल। नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, 3400 वजा 3000 = 400, उत्तर दुकानदाराला 400 रुपये नफा झाला। पुढील प्रश्न 6 दर साल दर शेकडा 10 रुपये दराने 6000 रुपयांचे एका वर्षाचे व्याज किती होईल? मुद्दल 6000 रुपये आहे, दर 10% आहे, मुदत 1 वर्ष,
व्याज काढायचं आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले मुदत छेद 100. 6000 गुणुले 10 गुणुले 1 छेद 100. 2 शून्यला 2 शून्य कट. 60 गुणुले 10 600 रुपये. उत्तर एका वर्षाचे व्याज 600 रुपये असेल. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.